ताई संतोष देशमुख यांच्या तो मृत्यू नाहीये, ती हत्या आहे. हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. नाही, मी मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. मागच्याच आठवड्यात तिथीप्रमाणे त्या कुटुंबानी पूजा आणि जो काही धार्मिक कार्यक्रम असतात तो केलेला आहे. पण प्रचंड हे पूर्ण वर्ष हे खूप दुःखातून, अडचणीतून आणि संघर्षातून गेलं आहे. आणि त्या कुटुंबानी जे काही झेललं आहे, ज्या पद्धतीने ही क्रूर हत्या झाली आणि आज 1 वर्ष झालं तरी त्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही आहे. हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये शब्द दिला होता की फास्ट ट्रॅक कोर्टमधून न्याय मिळेल, पण आजही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. तसंच मुंडे कुटुंब, दोन्ही मुंडे कुटुंब, कारण आठवत असेल आपल्याला मुंडे कुटुंबांची ही हत्या काही वर्षापूर्वी झाली. त्यांच्या बायकोलाही न्याय मिळालेला नाही आणि डॉक्टर मुंडेंनाही न्याय मिळालेला नाही. म्हणजे अशा अनेक 3-4 महत्त्वाच्या केसेस आहेत ज्याच्यात अजूनही एवढा कालावधी झाला असला तरी मग मुंडे हत्या असेल किंवा देशमुख हत्या असेल, या दोन्ही कुटुंबाला महाराष्ट्राच्या सरकारने न्याय दिलेला नाही. हे दुर्दैवी आहे. आणि तरी मी खरंच त्या कुटुंबाचं कौतुक करते की ज्या पद्धतीने ते लढत आहेत. त्यांच्या कन्येनी परीक्षा दिली, आज ती डॉक्टर होऊ पाहते, ती आज शिक्षण करते. एवढा घरात प्रॉब्लेम असताना तिने परीक्षाही दिली आणि ती चांगल्या मार्कांनीही पास झाली. ही खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे. पण त्या दोन्ही कुटुंबांना, मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंब, ह्यांना न्याय देण्यामध्ये ह्या महाराष्ट्राच्या सरकारला अपयश आलेलं आहे. संतोष देशमुख प्रकरण आरोपी फरार आहे आंधळे नावाचा. आणि दुसरीकडे चर्चा सुरू झाली की धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात येऊ शकतात, ते मुख्यमंत्र्यांची ते काय मला माहिती नाही. पण एक गोष्ट मी सांगेन की जो कोणी या हत्येमागे आहे किंवा ज्यांनी हत्या केली आणि हत्येच्या मागे ज्यांनी कट कारस्थान केलं, त्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार. कारण का मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंबांवर अन्याय झालेला आहे तो महाराष्ट्र सहन करणार नाहीत. त्यांच्या बायका मुलं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत. इलेक्शन्स होत राहतील, विरोध होत राहील किंवा आमचे मतभेद हे चालूच राहतील, कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये असे मतभेद असलेच पाहिजेत. पण त्याचबरोबर कुठल्याही कुटुंबावर, कुणाचंही सरकार असू दे, आम्ही अन्याय होऊ देणार नाही. दोन्ही कुटुंबांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. त्याच जिल्ह्यातला पुन्हा एक प्रकार पुढे आलेला आहे. एका महिलेला गावगुंडांनी भर रस्त्यात मारलं. केसचा प्रकार आहे आणि व्हिडिओ आता मोबाईल कॅमेरा झालेला आहे आणि तो प्रसारित झाला सोशल मीडियावरती. हे प्रकरण झाले कुठल्याही वादात का असे ना, ही काय पद्धत नाही. आणि मी सातत्याने तुम्हाला सांगत असते की महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा चेक करा. महिलांच्या विरोधात जो क्राईम आहे, जे अन्याय आहेत, हे वाढत चालेत. वारंवार तुमच्या सगळ्या चॅनलांवर, वर्तमानपत्रात आपल्याला दिसतं की कधीही तुम्ही बघा की महिलांवर होण्याचे अत्याचार, अन्याय, आत्महत्या, हुंडाबळी महाराष्ट्रात वाढले. कधीही अशा गोष्टी महाराष्ट्रात होत नव्हत्या. त्याच्यात प्रचंड वाढ झाली आहे. प्रशासन आणि सरकार करतंय तरी काय. ताई, आज एक 3 व्हिडिओ पुढे आलेले आहे. अंबादास दानवे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी घडले आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की पैशांच्या गड्ड्या पाहायला मिळतात. असा प्रकार यापूर्वी देखील एकदा घडला होता आणि त्यांनी थेट आरोप काही आमदारावरती केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी त्यांचा व्हिडिओ नाही, एक तर मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण का महाराष्ट्राच्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर, बगरे सर तुम्हालाही आठवत असेल, आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सगळ्यांनी मिळून त्याची चर्चाही केली आम्ही सगळ्यांनी. कारण तुम्ही बघत असाल तुमच्या चॅनलवर, थोडंसं 1 महिन्याभर मागे जाऊया, एका मंत्र्याच्या खोलीमधले व्हिडिओ ज्याच्यात पैसे बॅगेत होते आणि पैशाचा तो एवढा मोठा, म्हणजे ती सुटकेस होती, त्याच्यात कॅश होते. काय केलं महाराष्ट्र सरकारने, काय ॲक्शन घेतली त्याच्यावर, कुठून आले कॅश. इथे माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दपार करणार. मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला. त्याचं पुढे काय झालं. मग महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून, ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, याची ED आणि CBI लावली पाहिजे. एक तर त्यांच्या घरात कॅश सापडली, एवढी मोठी बॅग जी तुमच्याच चॅनलनी दाखवली. त्यांच्याच घरातला व्हिडिओ होता ना, त्यांनी तर काय म्हणले नाही हा व्हिडिओ खोटा आहे, हा खराच आहे, त्यांनी कबूल केला आहे, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये
माझे काही निलेश राणेंचे काहीही कौटुंबिक संबंध किंवा काय संबंध असे कुठलेही नाही. आम्ही दोघं वेगळ्या विचारांच्या पक्षात काम करतो. एवढं असलं तरी मी निलेश राणेंचे मनापासून आभार मानते. मला तर मागच्या आठवड्यात राणेसाहेबही भेटले होते. मी राणेसाहेबांनाही पार्लमेंटमध्ये सांगितलं की तुमच्या लेखाचा अभिमान असला पाहिजे की जरी सत्ताधारी पक्षात निलेश राणे असले तरी जे खोटं आहे हे खोटं आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. म्हणजे एक वेळ भारतीय जनता पक्ष माननीय प्रधानमंत्र्यांचं ऐकत नाही आहे, पण निलेश राणे ऐकत आहेत माननीय प्रधानमंत्र्याचं. जेव्हा कॅश आणि ते भारतीय जनता पक्षाच्या घरात ती कॅश सापडली आणि ती शोधली कोणी? निलेश राणेंनी, जे त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत. आम्ही विरोधक आहोत. आम्ही बोललं तर तुम्ही म्हणता अरे रडीचा डाव खेळता. हा कुठला रडीचा डाव? तुमच्या चॅनलवर ते पैसे दिसले ना, त्याचाच पुढचा भाग आहे ना. स्पष्ट केलंय दानवेंनी की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहे, पण मंत्र्यांकडे पैशाच्या गड्डे आहे. काल बगरे सर तर हेच बोलले ना पार्लमेंटमध्ये. बगरे सर काल काय बोलले? बगरे सर हेच म्हणाले की तुमच्याकडे इलेक्शनला पैसे आहेत, सगळे पैसे वाटायला आहेत आणि हे फक्त आरोप व्हिडिओ आमचे नाही आहेत. अंबादास दानवेंनी आज व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी निलेश राणेंनीही व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी तुमच्या चॅनलवर घरामध्ये पैसे सापडले. म्हणजे सातत्याने एकीकडे माननीय प्रधानमंत्री नोटबंदी, कॅश, काळा पैसा नको म्हणतात आणि महाराष्ट्रात तर सगळा काळा पैसा, कॅश हा अमाप दिसतोय. मग नोटा आल्या कुठून? ह्याची इन्क्वायरी कधी होणार? मी आज बोलणार आहे इलेक्शन रिफॉर्म्सवर. मी याची ईडी आणि CBI मागणार आहे. ज्यांनी काही केलं नाही त्यांच्या मागे ईडी आणि CBI आणि त्यांना जेलमध्ये टाकतात. नंतर ईडीवरच कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. मी डेटा तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रातला सांगते, जे वाचते ते मी तुमच्या समोर बोलते. ज्यांचा व्हिडिओ आहे त्या आमदारांनी असा दावा केलेला आहे की रायगडमधून हे सगळं एका व्यक्तीकडनं हे चालवलं गेलेलं आहे, त्यांच्याकडनं हे व्हिडिओ समोर. नाही, कुणाकडे का चाले ना. माझं काय म्हणणं आहे, कॅश आहे ना. म्हणजे शिरसाट, मला वाटतं त्यांचं नाव, शिरसाटांच्या घरी कॅश होती की नाही? तुमच्या चॅनलनी दाखवली. त्याच्यानंतर निलेश राणेंनी भारतीय जनता पक्षाच्या घरात कॅश सापडवली की नाही? हेलिकॉप्टरमधून कॅश फिरली की नाही? त्याच्यानंतर हे अंबादास दानवेजींनीच टाकलेले व्हिडिओ, सगळीकडे बॅगा भरून पैसे दिसले की नाही? अहो, आम्ही या गोष्टी फक्त सिनेमात पाहिलेल्या आहेत. आम्हाला आश्चर्य, म्हणजे धक्का बसतोय की सिनेमामधले सीन हे आता वास्तव झालंय महाराष्ट्राचं. नोटाबंदी, डिजिटल इंडिया, आता मोठ्या प्रमाणात लोक डिजिटल ट्रान्झॅक्शनवरती येतात, सगळा काळा पैसा हा वाईट झालाय, असं जे सत्ताधारी पक्षाकडे. म्हणजे महाराष्ट्र या देशाचे प्रधानमंत्री एक बोलतात, एक दिशा दाखवतात देशाला, आणि त्यांच्याच पक्षातले महाराष्ट्रातले लोक बरोबर प्रधानमंत्र्यांच्या विरोधी कट कारस्थान करतायत का असं मला वाटायला लागले. ते देशाला सांगतात नोटबंदी करू, काळा पैसा करू. काय झालं मग? आता मी सांगणार आहे आज पार्लमेंटमध्ये, ऑन रेकॉर्ड बोलणार आहे मी या सगळ्या गोष्टी. माझी अपेक्षा आहे की माननीय प्रधानमंत्री आणि अमित भाई शाह जे या देशाचे गृहमंत्री आहेत यांनी तातडीने महाराष्ट्रामध्ये इन्क्वायरी लावली पाहिजे. शेतकरीला कर्जमाफीचा पैसा नाहीये आणि बरोबरच या सगळ्यांकडे असा कॅश धमाका असा कुठे ना कुठे दिसून विशेष म्हणजे सगळे आमदार सध्या चार्टरने जातात ताई. हा तर प्रश्न आहे ना. हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे. कारण का माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की सरसकट कर्जमाफी योग्य वेळी करू. हीच तर ती योग्य वेळ आहे ना. दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय महाराष्ट्रात. हा डेटा माझा नाही आहे, मकरंदाबा पाटलांचा ऑफिशियल डेटा आहे. दर 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो. कोण आहे हा जबाबदार? मग संतोष देशमुखची केस असेल, मुंडेंची केस असेल किंवा शेतकऱ्यांची केस असेल, जलजीवन मिशनमध्ये काम करणाऱ्या त्या युवाची असेल सांगलीच्या, मग शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत, महाराष्ट्राच्या लेखी हुंडाबळी होत आहेत. मग महाराष्ट्र सरकार करतंय काय? 1 वर्ष झालं एक कार्यक्रम तरी केला का? 3 दिशेने तिघं होते, 1 वर्ष पूर्ण झालं सरकार येऊन, एक जॉईंट कार्यक्रम घेतला नाही तिघांनी मिळून. का नाही घेतला? आणि मग आम्हाला सर्वे दाखवतात. कोणी ते सर्वेचा साईज काय? कोण सांगतं तुमचं सरकार पॉप्युलर आहे? डेटा बघा ना सगळा. डेटा तर खोटं बोलत नाही. माझा डेटा नाही, तो भारत सरकारचा डेटा आहे. काल तर $90 90 पोचला आहे. का आहे? सगळे वर्तमानपत्र वाचा. इन्व्हेस्टमेंट्स कमी येत आहेत. नुसत्या महाराष्ट्रात नाहीत, भारतात इन्व्हेस्टमेंट्स कमी येत आहेत. आणि जे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट सगळे करत होते ते सगळा पैसा गेल्या 2 वर्षात भारतातून बाहेर काढून चायनामध्ये जायचं असं मी म्हणत नाही आहे. भारत सरकारचा डेटा हे सगळं सांगतोय. मी तुम्हाला जे सांगते हे भारत सरकारचे रिपोर्ट आहेत, माझे रिपोर्ट एकही नाही. ताई, तुम्ही हे सगळे मुद्दे मांडता, हे सगळ्या मुद्द्याचा असा अर्थ घ्यायचा की राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून हे सगळं यशस्वी करण्यामध्ये अपयशी एवढंच नाही, पुढची 2 पावलं आहेत. इलेक्शनमध्ये मारामाऱ्या, बंदुकी हे पण दाखवलंय.
म्हणजे मिर्झापूरची TV सिरियल बघतोय का महाराष्ट्राचं राजकारण असं म्हणायची वेळ आली आहे. ह्या काल्पनिक गोष्टी होत्या, या TV सिरियलमध्ये दिसायच्या, त्या आज महाराष्ट्रात वास्तव झाले. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, कारण का महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे. महाराष्ट्राने दिशा दाखवली आहे किती गोष्टी. आज या स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम पहिल्यांदा कोणी देशात, तो महाराष्ट्रात आहे. कैलासवासी RR आबांनी सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर रोजगार हमी योजना ही कुठे सुरू झाली? महाराष्ट्रात सुरू झाली. किती सहकार चळवळ एवढी मोठी यशस्वीपणे चालली, तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात चालली. महिला आरक्षणाचं बिल देशात कुठे आलं पहिल्यांदा? ते महाराष्ट्रात आलं. ताई, तुमचा थेट आरोप आहे का मुख्यमंत्री अपयशी आहे? या 1 वर्षात स्पष्ट होतंय. एक गोष्ट स्पष्ट होते की फर्स्ट टर्म मधले देवेंद्रजी पहिली 5 वर्ष, जरी मी त्यांची विरोधक असले तरी मी एक गोष्ट प्रांजळपणे कबूल करते की पहिले 5 वर्ष जे देवेंद्रजी होते आणि आजचे देवेंद्रजी ही 2 व्यक्तिमत्व आहे. ही वेगळी आहे, त्यांची लिडरशिप वेगळी आहे. पहिल्या 5 वर्षात जेव्हा देवेंद्रजींचं सरकार होतं, उद्धवजी आणि देवेंद्रजी एकत्र सरकार चालवत होते, ते सरकार असं नव्हतं. हे जे आणि 200 एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळाला आहे. जर त्यांना एवढा मोठा मॅन्डेट मिळाला आहे, मग हे सरकार का नीट चालत नाही आहे? मित्रपक्षामुळे हतबल झाले असं म्हणायचं. मित्रपक्षांचा काय संबंध? 135 लोक ऑलरेडी भारतीय जनता पक्षाचे आहेत ना. असे किती भारतीय जनता पक्षाला लोक लागणार आहेत? मित्रपक्षांवर कशाला नावं ठेवता? 135 मेजॉरिटीला लागतात किती? अजून 10-12. आणि लोटस, ऑपरेशन लोटस झालं तर मग काय विषय संपला. भाजप वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे असं चंद्रशेखर बावनकुळे सांगतात. याचं उत्तर त्यांनी सरकारने द्यायला लागेल. नक्कीच सरकारचा स्टँड काय? त्यांना मोडायचं आहे का महाराष्ट्र? आणि मागणी कोण करते? मागणी करत असेल तर चर्चा होऊ शकते ना. मग जर मागणीच कुठे नाही आहे तर बावनकुळे साहेबांना महाराष्ट्र तोडायचं आहे कशासाठी? म्हणजे आता हेच नवीन षडयंत्र आहे का महाराष्ट्राच्या समोर, की महाराष्ट्राचे तुकडे करायचे? हेच भारतीय जनता पक्षाची नीती आहे का? हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. महाराष्ट्राचे किती तुकडे करणार तुम्ही? ताई, काल प्रियंका गांधींनी जे भाषण दिलं ते भाषण संसदेच्या पटलावरून त्यातील काही भाग वगळण्यात आलेला. पीएमओच्या बाबतीत जे आरोप करण्यात आलेले आहेत ते वगळण्यात आलेले आहेत. परंपरा आहे. नाही, हे दुर्दैव आहे. त्यांना विचारलंय का एकतर, आणि मी जरूर प्रियांकाजींशी चर्चा करीन, कारण का त्यांच्याकडे ड्राफ्ट आला असेल त्याला, तो जर वगळला असेल तर हे चुकीचं आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही स्पीकरांना जाऊन भेटू, कारण का हे आज प्रियांकाजींबरोबर चाललंय, उद्या बाकीच्यांबरोबर होईल. त्याच्यामुळे ज्या प्रथा परंपरा ह्या कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही. हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चालणार. आणि त्याच्यासाठी कितीही किंमत आणि लढाई आम्हाला करायला लागली ती आम्ही करू. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं शेतातील माती वाहून गेल्या त्यामुळे पेरता येत नाही असं म्हटलं होतं, आणि त्यामुळे साधारणतः राज्य सरकारने 3,30,000ची रोजगार योजना जाहीर केली होती, पण फक्त घोषणा कागदावर राहिलेली आहे. अजूनही शेतकऱ्यांना 1 रुपया देखील दिलेला नाही. NDRFचे बघा, तुम्ही मागच्याच आठवड्यात तुम्ही ही स्टोरी ती कव्हर केली होती की भारत सरकारकडे महाराष्ट्र सरकारने पैसे मागवलेत. कृषी मंत्रालय म्हणते आम्हाला पॅकेजला पत्र आले. NDRF म्हणते की म्हणजे होम मिनिस्ट्री म्हणते की आमच्याकडे काय प्रस्ताव आलेला नाही. तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. तर प्रस्ताव नक्की कुणाला पाठवला आहे? NDRFला पाठवला आहे का ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीला पाठवला आहे? अधिकार ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीला नाही आहे पैसे द्यायचे, फायनान्स आणि NDRFला अधिकार आहेत. मग तुम्ही ज्याच्याकडून पैसे येणार नाही त्याला पत्र लिहायचं, ती मदतीसाठी मान्य आहे. पण हे अमित शहा साहेबांना मागितले पाहिजेत ना पैसे. निर्मलाजींना कडे पाठपुरावा करायला पाहिजे. अमित शहाजींकडे NDRF डिपार्टमेंट आहे, त्यांच्याकडे पाठपुरावा करायला पाहिजे. कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं त्याचं मी स्वागत करते. मीही कृषी मंत्र्यांना भेटायला गेले होते, पण त्याचा सगळ्याचा फॉलोअप. आणि त्यातून महाराष्ट्राचे कृषी मंत्री असं म्हणतात, ज्यांच्याशी मी बोलणं झालं सविस्तर, आणि भरणे मामांचे मी आभार मानते की भरणे मामा खरं बोलले की आम्ही कमिटी स्थापन केली आहे, ती कमिटी इन्क्वायरी करेल आणि त्याच्यानंतर जून महिन्यात कर्जमाफी. आणि जून महिन्यात आपण कुठल्या महिन्यात उभे आहोत? आपण डिसेंबरमध्ये आहोत. मग आता हे सरसकट कर्जमाफी जूनमध्ये होणार. काही विशेष म्हणजे जूनमध्ये करायचं म्हटल्यानंतर एप्रिल मे मध्ये जरी मार्च एंडला जरी झाली तरी एक वेळेस असतं, कारण नवीन कर्ज मिळू शकतं जूनमध्ये. पण जूनमध्ये केल्यानंतर नवीन कर्ज कसं मिळणार? नाही, अहो ही फसवाफसवी आहे सगळी. आणि तुम्हाला आठवत असेल तर सरसकट कर्जमाफी करू आहे स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी माननीय मुख्यमंत्र्यांचं केलं आहे. पण मग जर निधीची कमतरता नाही आहे तर करा सरसकट कर्जमाफी. कोणी थांबवलं या सरकारला? ताई, सामाजिक न्याय विभागाचे 771 कोटी, 4,882 कोटी महिला व बालविकास विभागाकडून घेण्यात आलेत. आदिवासी विकासकडनं पण 550 कोटी घेतलेत लाडकी बहीण योजनेसाठी. अहो हे काही नवीन माहिती नाही सांगत आहे ना. आम्ही हे दर आठवड्याला बोलतोय.
की तुम्ही सगळ्या योजना चाला. मगाशी मी आदित्यजींचं एक स्टेटमेंट ऐकलं की हेलिकॉप्टर आणि याच्यात आनंदाचा शिधाचं नाव बदललं आहे. आनंदाचा शिधा जो आहे तो काय सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी नाही आहे. इलेक्शनमध्ये एकामेकाला हे आनंदाचा शिधा वाटतात. हे अगदी योग्य स्टेटमेंट आलं आहे त्यांचं आज. विरोधी पक्ष नेतेपदासाठी वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत भाजपची कुठे ना कुठे गुगली दिसते. तसंच मवियाची इच्छा आहे की भास्कर जाधव हे विधानसभेचे आणि सतेज पाटील हे विधान परिषदेचे पक्ष नेते. नाही, ह्या सगळ्या गोष्टी नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र मिळून ठरवतील. त्याच्यामुळे तुमच्या नागपूरच्या बीटला प्रश्न विचारा, कारण का ते सगळे तिथे असतील. तिथून खरं म्हणजे वास्तव जे आहे ते खरंच तिथून कळेल तुम्हाला. दिल्लीला येणार असल्याची माहिती मिळते. उद्या साहेबांची भेट घेणार आहेत का ते? नाही, मला नाही काय माहिती याच्याबद्दल, कारण का सेशन चालू आहे खरं तर दिल्ली नागपूरमध्ये. त्याच्यामुळे नागपूरचं सेशन सोडून फारसं कोणी दिल्लीला येईल असं, आणि इथेही सेशन चालू आहे आणि तिथेही सेशन चालू आहे. वाढदिवस साहेब कुठे साजरा केला जातो? नाही, 12 डिसेंबरला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने आदरणीय पवारसाहेब 85 वर्षाचे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने आणि शुभेच्छेने होणार आहेत. मी तुमच्या आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचे विनम्रपणे आभार मानते. आणि 12 डिसेंबरला आदरणीय पवारसाहेब मुंबईत असणार आहेत. मॅम, आज SIR वरून डिबेट होणार आहे लोकसभेमध्ये. राहुल गांधी स्वतः लीड करणार आहेत. काय भूमिका असणार आहे आपल्या पार्टीची? कळेलच, असा बरा डिबेट सुरू होईल, तुम्हाला कळेलच. थँक्यू.